नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती महत्व मापन या प्रकरणावर चर्चा करतोय. बोर्डाची परीक्षा जवळ आले, इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा करतोय. एक रिव्हिजन मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय महत्व मापन या प्रकरणाची. या अगोदर आपण बाकी सगळ्या प्रकरणांवर चर्चा केलेली आहे. आज महत्व मापनावर चर्चा करणार आहोत. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तुम्हाला 10वीच्या पूर्व परीक्षेमध्ये त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि या प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या बोर्डाच्या परीक्षांच्या जर प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये डाउनलोड करायच्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्या विषयांच्या जर नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या नोट्स डाउनलोड करू शकताय. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा, महत्व मापन या प्रकरणाची सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्वाची सूत्र बघा इथं तुम्हाला दिसत आहेत. या आकृत्या लक्षात घ्या. ही सूत्र कशी लक्षात ठेवायची यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेली आहे. तर आज ही सूत्र कशी लक्षात ठेवायची ते सांगणार नाही. तर ही सगळी जी महत्वाची सूत्र दिसत आहेत, ही इष्टिका चिती म्हणजे माचीसचा जो आकार असतो तो इष्टिका चितीचा असतो. सापशिडीचा जो ठोकळा असतो तो तुमच्या घन आकृतीचा असतो. वृत्तचिती म्हणजे वृत्तचितेचा हा आकार आहे, त्याची ही सूत्र आहेत. त्याचबरोबर हा शंकू आहे. तर ही काही सूत्र जी तुम्हाला दिसत आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलंच तर, किंवा पुस्तकामध्ये आहे की तुम्ही सगळी सूत्र नीट पाठ करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ही सूत्र जी 5वं आणि 6वं गोल आणि अर्धगोल, आता ही जी काही सूत्र तुम्हाला दिसतात, तर सुरुवातीला आपण या सूत्रांवर आधारित जे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात किंवा आपण काही प्रश्न बघूयात. आणि त्याच्यानंतर मग आपण बाकी इतर सूत्र आणि त्या प्रत्येक सूत्रांवर आधारित गणित बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता या ठिकाणी गणित सोडवताना पहिली गोष्ट बघा, आता हा जो प्रश्न मला दिसतोय तुम्हाला, पहिला प्रश्न, 3 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ. आता घनाचे घनफळ मला काढायचे म्हणजे सूत्र माहिती पाहिजे मला. मित्रांनो, सूत्रपाठ असेल तर सगळी गोष्ट आहे. मला बाजू दिले 3 सेमी. बाजू काय दिले बाबा? 3 सेमी. मग या ठिकाणी बाजू म्हणजे त्याला आपण इथं घनाच्या संदर्भात बाजू म्हणजे एल म्हणतो. एल बरोबर मला दिले 3 सेमी. आता घनाचे घनफळ फक्त सूत्र लिहायचंय. घनाच्या घनफळाचं सूत्र काय? एलचा घन. लक्षात ठेवायचं. एल किती बाबा? 3 आहे. 3चा घन. 3चा घन किती बाबा? 27. 3चा घन 27 सेमीचा घन. म्हणजे उत्तर काय? 27 सेमीचा घन. आता इथं घनफळ ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस 3चा वर्ग 9, 3चा घन 27 सेमीचा घन लिहिता, किंवा तुम्ही घ सेमी सुद्धा लिहू शकता. सेमीचा घन किंवा घ सेमी आलं पाहिजे. ओके. आता या ठिकाणी जर बघितलं तर 27 कुठे बाबा? आहे बघा इथं 27 घ सेमी. या ठिकाणी हे उत्तर तुमचं बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा प्रश्न सोडवू शकताय. या प्रकारचे प्रश्न, छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बहुपर्यायीमध्ये सुद्धा विचारले जातात, किंवा या प्रकारचे प्रश्न आपल्याला इतर जे काही 1 मार्कांचे प्रश्न आहेत तिथे सुद्धा विचारले जातात. मार्च 2020 ला हा प्रश्न आला होता. पुढे बघा, पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. बघा, गोलाची त्रिज्या म्हणजे आर. आता या बरोबर 7 सेमी. आता याचं काय करायचंय? पहिली गोष्ट वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ याचं सूत्र काय? बघा, गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे पृष्ठफळ जरी विचारलं किंवा गोलाचे एकूण पृष्ठफळ जरी विचारलं तरी सूत्र हेच आहे. काय बाबा? 4 पाय आर चा वर्ग. हे झालं गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र. 4 गुणिले पायाची किंमत किती? 22/7. आर चा वर्ग, आर ची किंमत 7 आहे. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता 7 गेले, 7 गेले. काय राहिले बाबा? 22 चोक 88 गुणिले आपले हे 7. 7 गुणिले 88 करा. 7 7 8 56. हातच्याला आले 5. 7 8 56 आणि 5 61. 616 सेमीचा घन. 616 सेमीचा वर्ग. वर्ग जे वक्र पृष्ठफळ असेल तर वर्ग. म्हणजे अशा प्रकारे गोलाची त्रिज्या दिले आणि वक्र पृष्ठफळ काढायचं आहे तर वक्र पृष्ठफळाचं सूत्र. आता समजा जर घनफळ विचारलं, समजा आता इथं वक्र पृष्ठफळ दिलंय म्हणून मी वक्र पृष्ठफळ काढलं, पण घनफळ जर विचारलं तर गोलाच्या घनफळाचं सूत्र काय? मग घनफळ किती येईल बाबा? घनफळाचं सूत्र काय बाबा? 4/3 पाय आर चा घन. 4/3 पाय आर चा घन हे घनफळाचं सूत्र. मग 4/3 गुणिले 22/7 आर चा घन म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. आता हे 7 7 आपल्याकडे गेले. आता 22 दुने 88 गुणिले 7 7 49 आणि भागिले 3.
आता 88 गुणिले 49 भागिले 3 आपण या ठिकाणी करायचं. बघा 49 ला गुणा 88, 8 9 72 चे 2 हातच्या आलेले 7, 8 चोक 32 आणि 7 झाले 39, एक शून्य घेतला परत 8 9 72 चे 2 हातच्या आलेले 7, 8 चोक 32 आणि 7 झाले 39. काय झालं बाबा 2, 9 आणि 2 10 11 11 चे 1 हातच्या आला 1, 3 आणि 1 आपल्या सॉरी 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 चे 3 हातच्या आला 1, म्हणजे 4312 हे आपल्याकडे उत्तर येईल. किती येईल बाबा 4312 भागिले 3. आता या 4312 ला 3 ने आपल्याला भाग लावायचा आहे. ठीक आहे 3 ने भाग लावा 4312 ला. 4312 ला 3 ने भाग लावा. 3 एके 3, 4 3 गेले 1 वरून आले 3, 4 त्रिक 12 सॉरी 3 चौक 12 1 आहे 3 चौक 12, 13 12 गेले 1 वरून आला 1, परत 3 त्रिक 9 येतील आपल्याकडं, 11 9 गेले 2 वरून आले 2, 3 7 21 येतील, 22 21 गेले 1 1 0 आणि पॉईंट दिला 3 एके 3, म्हणजे एकंदरीत सॉरी पॉईंट दिला आणि 3 त्रिक 9 या ठिकाणी आपण लिहिले 3 त्रिक 9 म्हणजे 1437.3. एकदा भागाकार तुम्हाला समजला नसेल मी पुन्हा एकदा सांगतो. बघा भागाकार करता आला पाहिजे. बऱ्याच मुलांना भागाकार करत असताना अडचण येते. भागिले 3 बघा 3 एके 3, 4 3 गेला 1 वरून आले 3, परत 3 चौक 12, 13 12 गेले 1 वरून आला 1, 3 त्रिक 9, 11 9 गेले 2 वरून आपल्या 11 9 गेले 2 आणि त्याच्यानंतर वरून आले आपल्याकडे 2 बरोबर. आता 3 7 21, 22 21 गेले 1, आता एक वरून काय यायला नाहीये त्याच्यामुळे एक शून्य घेऊ आणि एक पॉइंट या ठिकाणी आपण देऊयात. आता 3च्या पाड्यात आपल्याकडे 10 येतात का नाही येत, मग 3 त्रिक 9 आपण या ठिकाणी लिहू म्हणजे 1437 एकंदरीत 1437.3 सेमीचा घन. इथं काय लिहायचं सेमीचा घन. तर अशा पद्धतीने घनफळ काढू शकतो. आता इथं घनफळाचा प्रश्न विचारला नव्हता तरी सुद्धा आपण याच्यावरती चर्चा केली, कारण हे पण आलं पाहिजे. म्हणजे गोलाच्या संदर्भात जर प्रश्न आला तर दोनच गोष्टी येतील, एक तर गोलाचे पृष्ठफळ किंवा गोलाचे घनफळ, आणि गोलाच्या संदर्भात प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलाय. ओके, आता इथं पायची किंमत आपण 22/7 घेतली होती, पण 22/7 ऐवजी जर तुम्हाला वेगळी दिली 22/7 ऐवजी तुम्ही 3.14 घेतली तरी चालेल. पण जर प्रश्नामध्ये पर्टिक्युलर सांगितलं की बाबा 22/7च घ्या किंवा 3.14 घ्या तर तीच घ्यायची. आता या ठिकाणी बघा एका गोलाची त्रिज्या r बरोबर 3.5 आहे. तर गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. परत तोच प्रश्न आहे, वक्र पृष्ठफळ काढा. याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त इथं त्रिज्या 3.5 आहे. तर हा तुम्हाला येईल. ओके, पुढचा एक प्रश्न बघा. हा आता यामध्ये हा प्रश्न थोडासा एक वेगळा आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, नीट समजून घ्या की 18 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याकडे एक गोल आहे. गोल गोल म्हणजे जरा पोरं येतात नीट समजून नाहीत. गोलाची संकल्पना आपण काय करतो नीट समजून घेत नाही. गोल म्हणजे काय, गोलाला वर्तुळ समजतात. बघा 1 रुपयाचा जो कॉइन आहे तो आणि तुमचा क्रिकेटचा चेंडू याच्यामध्ये फरक आहे. क्रिकेटचा जो चेंडू असतो तो गोलाकार असतो आणि 1 रुपयाचा कॉइन असेल, आईने बनवलेली भाकर असेल, डब्याचं झाकण असेल, तर ते झाकण भाकर आणि कॉइन हा वर्तुळाकृती असतो. त्याच्यामुळे ते वर्तुळ बाजूला ठेवा, इथं गोल आहे. आता या गोलाला वितळवायचा आहे, पूर्णपणे याला मेल्ट करायचा आहे, वितळवायचा आहे. आणि हा वितळवल्यानंतर याच्यापासून 6 सेमी त्रिज्या व 12 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केला. तर अशा किती वृत्तचिती तयार होतील? तर याच्यापासून मला अशा प्रकारे वृत्तचिती तयार करायच्या आहेत. मग त्या किती होईल? आता त्या किती होतील हे काढण्यासाठी अशा प्रकारचा प्रश्न आला, गोलाला वितळवून त्याच्यापासून वृत्तचिती तयार करायची आहे. तर अशा वेळेस घनफळाचं सूत्र वापरायचं. तर पहिलं आपण काय करू, गोलाचे घनफळ काढू. गोलाचे घनफळ. ओके, गोलाचं घनफळ काढायचं, त्याला आपण V1 म्हणू. आता इथं त्रिज्या मला काय दिलेली बाबा, त्रिज्या दिलेली आहे 18 सेमी. ओके, आता घनफळ काढताना किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना लक्षात घ्यायचं इथं की समजा आता इथं काढू, चला घनफळ काढू. गोलाचे घनफळ म्हणजे मी V1 म्हटलंय बरोबर. गोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 पाय r चा घन. आता इथं 4 आपल्या जागेवरती गुणिले पायची किंमत इथं पायच ठेवा. r चा घन, r ची किंमत 18 आहे. 18 चा घन 18 गुणिले 18 गुणिले 18 आणि भागिले आपले हे 3. आता 3 एके 3, 3 सक 18. मग माझ्याकडे काय उत्तर आलं बाबा बघा, 4 गुणिले 6 24 करा, 6 चोक 24 गुणिले हे 18 गुणिले 18 करा, 18 गुणिले 18 करा आणि हा पाय लिहा सेंटीमीटरचा घन. म्हणजे इथं तुम्ही V1 काढा. V1 म्हणजे बाबा हे कशाचं घनफळ झालं, हे आपलं घनफळ झालेलं आहे गोलाचं.
आता याला पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कॅल्क्युलेट केलं, गुणाकार करून तुम्ही पूर्ण उत्तर काढलं तरी चालेल किंवा पायची किंमत टाकून काढलं तरी चालेल. पण एवढी खटपट करत बसू नका. कारण आपलं अंतिम ध्येय म्हणजे गोलाचं घनफळ काढणं नाहीये. तर अंतिम ध्येय म्हणजे या गोलापासून किती वृत्तचिती तयार होतील. तर आता वृत्तचितीचे घनफळ काढू. वृत्तचितीचे घनफळ काढू. घनफळ काढू. वृत्तचितीच्या घनफळाला आपण V2 म्हणू. म्हणजे गोलाचे घनफळ काढल्यानंतर त्याला वृत्तचितीच्या घनफळाने भागलं तर आपल्या म्हणजे एका वृत्तचितीच्या घनफळाने भागलं तर आपल्याला मिळेल वृत्तचितींची संख्या. तर बघा या ठिकाणी किती वृत्तचिती तयार होतील. आता इथं वृत्तचितीची बाबा त्रिज्या किती 6 आहे. R बरोबर 6 सेंटीमीटर आणि उंची म्हणजे h बरोबर मला दिले 12 सेंटीमीटर. आता वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय? पाय r वर्ग h. पायची किंमत पायच लिहा. r चा वर्ग r किती 6 आहे. 6 चा वर्ग 6 गुणिले 6 आणि h किती 12 आहे सेंटीमीटरचा घन. एवढं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी की हे किती वृत्तचिती तयार होतील. मग वृत्तचितींची संख्या आपण या ठिकाणी म्हटलं वृत्तचितीची संख्या. चितींची संख्या बाबा किती वृत्तचिती तयार होतील. या वृत्तचितींची जर संख्या काढायची असेल तर मला या गोलाच्या घनफळाला हे जे गोलाचं घनफळ आहे त्या घनफळाला एका वृत्तचितीच्या घनफळाने भागावं लागेल. गोलाचं घनफळ म्हणजे V1 म्हटलंय त्याला V2 ने भागावं लागेल. V1 काय बाबा 24 गुणिले 18 गुणिले 18 गुणिले पाय माहिती लिहायचं 24 गुणिले 18 गुणिले 18 गुणिले पाय आणि भागिले पाय गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 12 पाय गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 12. आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा. पाय गेला पाय कट झाला. 6 एके 6 6 त्रिक 18 6 एके 6 6 त्रिक 18 12 एके 12 12 दुणे 24. मग वर काय राहिलं बाबा आपल्याकडं 2 गुणिले 3 गुणिले 3 बघा 2 त्रिक 6 6 त्रिक 18 किती झाला 18. तर अशा आपल्याला एकूण 18 वृत्तचिती तयार करता येईल. ऍक्च्युली हा प्रश्न कृतीवर आधारित होता. बोर्डाच्या परीक्षेला आला होता मार्च 2019 ला 3 मार्काला. परंतु आपण याला डिटेलमध्ये तुम्हाला सोडवून दाखवलं. पण अशा प्रकारे जर एखाद्या वस्तूला एखाद्या आकाराला वितळवून दुसरा आकार तयार करायचा असेल तर किती आकार तयार होईल या संदर्भातला जर काय आपल्याला कधीही कुठेही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिताना अशा प्रकारे घनफळ काढावं लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडस पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा बघा प्रश्न. आता ही जी आकृती आहे आता या आकृतीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कुठल्या दोन आकृत्या लपल्यात. पहिली गोष्ट म्हणजे याला एक वृत्तचिती दिसते आणि आतमध्ये एक गोल आहे लक्षात घ्या. आता इथं काय विचारलंय की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचितीच्या आत एक गोल आहे आणि हा जो गोल आहे तो पूर्णपणे वृत्तचितीच्या वरच्या वर्तुळाला पण टच आहे खालच्या वर्तुळाला पण टच आहे आणि आतल्या भागाला पण पूर्णपणे तो स्पर्श करतोय. बघा गोल वृत्तचितीच्या तळाला वरच्या पृष्ठभागाला आणि वक्र पृष्ठभागाला स्पर्श करतो. जर वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आता ही जी वृत्तचिती आहे या वृत्तचितीच्या तळाची जी काही त्रिज्या आहे ही त्रिज्या किती बाबा R आहे. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या R आहे. ओके. तर या ठिकाणी आपल्याला वृत्तचितीची उंची काढायची. तर मी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या R आहे. R बरोबर मला किती दिले बाबा तळाची त्रिज्या R बरं का. तळाची त्रिज्या वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या तळाची त्रिज्या ओके त्रिज्या बरोबर R. आता तळाची त्रिज्या बरोबर R आहे आणि ती बरोबर Rच दिले. चला तळाची त्रिज्या आपल्याला R आहे. तर आपल्याला उंची R च्या स्वरूपात आता बघा ही वृत्तचितीच्या तळाची जी त्रिज्या आहे तीच या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की वर्तुळाची त्रिज्या असणार तीच वर्तुळाची त्रिज्या. आता ह्या वर्तुळाच्या व्यास काय होईल बाबा वर्तुळाची त्रिज्या R आहे तर वर्तुळाचा व्यास होईल 2R आणि जो वर्तुळाचा व्यास आहे तोच या वृत्तचितीची उंची होणार आहे. म्हणजे वृत्तचितीची उंची किती बाबा उंची जर तुम्ही बघितलं वृत्तचितीची तर ती काय असणार आहे 2R असणार आहे. बरोबर. हा पहिला पॉइंट झाला पहिला मुद्दा. दुसरा काय वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ यांचं गुणोत्तर काढा. आता बघा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढू. पृष्ठफळ आता वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाला चला C1 म्हणू. C1 बरोबर वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय 2 पाय R H माहिती पाहिजे आपल्याला 2 पाय R आणि H. आता 2 आपल्या जाग्यावर पाय आपल्या जाग्यावर R ची किंमत R आणि H ची किंमत पण आपण Rच घेतले. मग काय झालं 2 R गुणिले R R चा वर्ग H किंवा 2 पाय R गुणिले R R चा वर्ग C1 बरोबर. हे काय झालं बाबा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ.
आता गोलाचे पृष्ठफळ काढू, कारण गोलाचं आणि वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं आपल्याला गुणोत्तर काढायचंय. मग इथं आता लिहू गोलाचे वक्र पृष्ठफळ, बरोबर, वक्र पृष्ठफळ. हा, आता एच जी आहे, एच एक लक्षात घ्या, एच ची किंमत 2r आहे, एच ची किंमत 2r आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल, आपण चुकून आरच लिहिली बघा, 2 गुणिले पाय गुणिले आर गुणिले एच ची किंमत आहे 2r. ओके, मग काय होईल, 2 गुणिले 2 4 पाय आणि आर गुणिले आर आर चा वर्ग. ओके, हे कशाचं झालं बाबा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. गोलाच्या वक्र पृष्ठफळाला आपण काय म्हणू, C2 म्हणू, आणि गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा, 4 पाय आर वर्ग. हे गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे, 4 पाय आर वर्ग. हे माहिती पाहिजे, मग आपण बघितलं 4 पाय आपल्या जागेवर आर चा वर्ग म्हणजे किती, आर चा वर्गच आहे, आर चा वर्ग. आता इथं आर चा वर्ग म्हणजे आरच आहे. आता तुम्ही जर बघितलं, गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय आर चा वर्ग आणि गोलाची त्रिज्या आपल्याकडे आरच असणार आहे. ओके, तर या ठिकाणी C2 बरोबर एवढंच येते. आता हे गुणोत्तर आपल्याला काढायचंय. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजे C1 आणि गोलाचे C2 यांचं गुणोत्तर बघा. C1 काय, 4 पाय आर वर्ग, अरे बापरे, मग इथं लिहायचं 4 पाय आर वर्ग, 4 पाय आर वर्ग, आणि C2 पण किती, 4 पाय आर चा वर्ग. म्हणजे हे गुणोत्तर किती आलं, सगळेच कट झाले, म्हणजे 1/1 म्हणजे काय आलं बाबा, 1/1. तर अशा प्रकारे मला हे गुणोत्तर काढता येईल, 1/1 वक्र पृष्ठफळ वृत्तचितीचं आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ, हे गुणोत्तर 1/1. आता हे 2 प्रश्न झाले, याच्यामध्ये तिसरा एक प्रश्न आहे. हा मला तो वाटतंय सोडवलेल्या गणितामध्ये प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय बाबा, वृत्तचितीचे घनफळ आणि गोलाचे घनफळ यांचं गुणोत्तर. आता आपण तिसरा प्रश्न यामध्ये बघूयात. बघा, वृत्तचितीचे घनफळ तिसरा मुद्दा आणि गोलाचे घनफळ. बघा, पहिला आता या ठिकाणी वृत्तचितीचे घनफळ काढू. सी प्रश्न, वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचितीचे घनफळ, घनफळ. वृत्तचितीच्या घनफळाला V1 म्हणू. आता वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय, पाय आर वर्ग एच. पायची किंमत पाय असली, हा आर चा वर्ग, आर चा वर्ग म्हणजे आर ची किंमत आरच आहे, आणि एच ची किंमत काय, 2r आहे. आपण मगाशी म्हटलं एच ची किंमत किती बाबा, आपल्याकडे 2r आहे. मग आपण काय करू, पहिले 2ला लिहू, त्याच्यानंतर पाय लिहू, आर वर्ग गुणिले आर, आर चा घन, 2 पाय आर चा घन, हे झालं वृत्तचितीचं घनफळ. आता गोलाचे घनफळ, गोलाचे जे काही घनफळ आहे, त्या गोलाच्या घनफळाला आपण V2 म्हणू, बरोबर, V2 गोलाचे घनफळ. गोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 पाय आर चा घन. आता 4/3 पाय पण पाय राहणारे, आर ची किंमत आर ची, आर चा घन तेच राहणारे, काय फरक नाही पडणार. आता यांचं गुणोत्तर काढायचंय, मग V1 भागिले V2, वृत्तचितीचं घनफळ भागिले गोलाचं घनफळ. वृत्तचितीचं काय बाबा, 2 पाय आर चा घन, आणि भागिले आपल्याकडे या ठिकाणी गोलाचं काय, 4 पाय आर घन, आणि हे भागिले 3. आता हे 3 जातील वर, लक्षात घ्या, हे जे 3 खाली आहेत त्याला पहिलं आपण वर नेऊ. बघा, 3 गेले वर म्हणजे 3 गुणिले 2 पाय आर चा घन, आणि भागिले आपल्याकडे खाली 4 पाय आर चा घन. आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा, आर घन कट, आणि पाय 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 कट, बे के बे, बे दुने 4, म्हणजे काय आलं बाबा, 3/2 आलं. 3/2 म्हणजे 3/2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण समजून घेऊ शकतो. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, जुलै 2019 ला आला होता. याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. थोडासा प्रश्न वेगळा आहे, कारण हा जो प्रश्न आहे जर तुम्ही बघितला तर हा पुस्तकामध्ये सोडवून दिलेल्या गणितांमधला आहे, असं मला या ठिकाणी वाटतंय. तर या ठिकाणी बघा, पुढचे आपण काही प्रश्न बघूयात लवकर, पण हे सगळे पुढचे प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे बघा, पृष्ठ क्रमांक 141 पानावरती आहे, आणि तो प्रश्न सोडवून दिलेला नाहीये, तर अशा प्रकारे हा प्रश्न तिथं दिलेला आहे. सराव संचामध्ये नाहीये, पण सराव संचाच्या आधी हा प्रश्न दिलाय. पुढे बघा, पुढचा प्रश्न, पुढे आपल्याकडे हा एक प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये मला काय दिलेलं आहे की या प्रश्नात दिलंय की लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिका चितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे, व्यास 2 सेमी आहे, अशी काही नाणी तयार केली तर किती नाणी तयार होईल. बघा, साधी गोष्ट आहे. अशा प्रकारे आपल्याकडे एक इष्टिका चिती आहे बरं का. ही इष्टिका चिती तुम्हाला पूर्णपणे वितळवायचे, आणि ही इष्टिका चिती वितळवून याच्यापासून नाणी म्हणजे अशा कॉईन तयार करायचे, अशी कॉईन, अशा प्रकारची छोटी छोटी नाणी म्हणजे हे कॉईन तयार करायचे आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय तर हे किती कॉईन तयार होतील. तर मला पहिली गोष्ट इष्टिका चिती वितळवायची,
म्हणजे या इष्टिकाचितीचं घनफळ काढावं लागेल आणि इष्टिकाचितीचं घनफळ काढल्यानंतर एका नाण्याचं घनफळ काढावं लागेल आणि त्या नाण्याच्या घनफळ आणि इष्टिकाचितीच्या घनफळाला भाग लावला की आपलं उत्तर आलं. तर आपण काय करू, पहिले इष्टिकाचितीचे घनफळ काढू. चला पहिले इष्टिकाचितीचे घनफळ, इष्टिकाचितीचे घनफळ, इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे, घनफळ ते आपण पहिलं काढू आणि त्या घनफळाला आपण V1 म्हणू. आता इष्टिकाचितीमध्ये लांबी बरोबर मला दिले 16 सेंटीमीटर, त्याच्यानंतर रुंदी बरोबर मला दिले 11 सेंटीमीटर आणि उंची बरोबर आपल्याला दिलेले 10 सेंटीमीटर. तर घनफळ काय बाबा, इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती 16 गुणिले रुंदी किती 11 आणि गुणिले उंची किती 10 आणि इथं लिहायचं सेंटीमीटरचा घन. तर हे झालं घनफळ. आता याला आपण असंच लिहा, म्हणजे जरा कॅल्क्युलेशन करायला नंतर सोपं पडेल. तुम्ही यांचा गुणाकार केला तरी चालेल, पण गुणाकार करण्यामध्ये वेळ जाईल आपला. आपल्याला काय हे घनफळ काढायला नाही सांगितलं, किती नाणी तयार होतात ते काढायला सांगितलं. त्याच्यामुळे अशा शॉर्ट मेथड आपण वापरल्या तर आपल्याला वेळ पण वाचेल आपला. ओके. तर आता दुसरी गोष्ट, एका नाण्याचे घनफळ काढू. एका नाण्याचे घनफळ काढू. नाण्याचे घनफळ, एका नाण्याचे घनफळ काढू जे आपण V2 म्हणू. आता एका नाण्याचं घनफळ इथं काय दिलंय, नाण्याची जाडी 2 मिमी. जाडी म्हणजे इथं उंची झाली. जाडी म्हणजे उंची बरोबर किती 2 मिलीमीटर. आता 2 मिलीमीटर म्हणजे काय झालं, 0.2 सेंटीमीटर उंची. आणि त्याच्यानंतर इथं त्रिज्याचा जर विचार केला, व्यास 2 सेमी आहे. व्यास म्हणजे डी बरोबर मला दिलाय 2 सेमी, डी बरोबर 2 सेंटीमीटर. मग त्रिज्या बरोबर किती आली, 1 सेंटीमीटर झाला. त्रिज्या 1 सेंटीमीटर आहे. तर मग घनफळ काय बाबा, V2 बरोबर घनफळ, ही जी वृत्तचिती आकाराची नाणी असतात तर याच्या घनफळाचं सूत्र काय येतं, पाय आर वर्ग, पाय आर वर्ग एच. ठीक आहे. मग पायची किंमत काय बाबा, 22/7 गुणिले आर चा वर्ग. आता आर ची किंमत किती, 1 आहे. एकाचा वर्ग काय, 1 गुणिले 1 आणि गुणिले एच, उंची किती 0.2 सेंटीमीटर. मग या ठिकाणी लिहा 0.2 सेंटीमीटर चा घन येईल उत्तर. आता मग V2 तुमच्याकडे किती येईल, वर काय 22 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 0.2 गेलं तर 22 दुने 44 म्हणजे 4.4 येतील आणि भागिले 7 सेंटीमीटरचा घन. हे काय झालं बाबा, V2 म्हणजे एका नाण्याचे घनफळ. आता आपल्याला एकूण नाणी, नाण्यांची संख्या आपल्याला काढायची. नाण्यांची संख्या. ओके. नाण्यांची संख्या म्हणजे एका वृत्तचितीचं, ही जी काय तुमच्याकडे इष्टिकाचिती आहे, या इष्टिकाचितीचं घनफळ V1, इष्टिकाचितीच्या घनफळाला एका नाण्याच्या घनफळाने भागू, म्हणजे V1 भागिले V2 करू. V1 किती, 16 गुणिले 11 गुणिले 10. माहिती लिहायचं 16 गुणिले 11 गुणिले 10 आणि भागिले V2 किती, 4.4 भागिले 7. आता हे 7 वरती जाऊ शकतात, लक्षात घ्या हे 7 वरती जातील. म्हणजे काय होईल, 16 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 7 भागिले 4.4. आता या 4.4 चा आपण 44 करू, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. 44 करण्यासाठी वर आणि खाली मला कितीने गुणावं लागेल, 10 ने. वर आणि खाली 10 ने गुणावं लागणार. ठीक आहे. मग बघा 16 गुणिले, या ठिकाणी लक्षात घ्या 16 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 7 गुणिले 10. बघा 16 गुणिले 11 गुणिले 7, 11 गुणिले 10 गुणिले 7 गुणिले 10 झाले 70 आणि भागिले आपल्याकडे झाले 44. 11 एके 11, 11 चोक 44 बरोबर. 4 एके 4, 4 चोक 16. बघा 4 गुणिले 10 झाले 40 आणि गुणिले हे 70, 7 चोक 28. किती झाले बाबा, 2800 नाणी तयार होतील. 2800 नाणी तयार होईल. मित्रांनो जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. अशा प्रकारचा जर प्रश्न आला, मला इष्टिकाचितीला वितळवायचे, त्याच्यापासून नाणी तयार करायची आहे, मग इष्टिकाचितीचं घनफळ काढायचं आणि त्याच्यानंतर एका नाण्याचं घनफळ काढायचं आणि इष्टिकाचितीच्या घनफळाला एका नाण्याच्या घनफळाने भाग लावायचा, विषय संपला. जास्त काय विषय वाढवत बसायचा नाही. प्रश्न सोपे असतात, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला सूत्र समजून घेणं गरजेचं आहे, सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. सूत्र नसेल माहित तर मग गडबड आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, आता इथे शंकुछेद छेदावर आपण चर्चा करूयात. शंकुछेद म्हणजे काय, समजा एखादा शंकू अशा प्रकारे असतो बघा, या शंकूला जर मधून कट केला तर एक शंकुछेद तयार होतो. हा आकार तुम्ही जी बादली असते बघा, आपली बादली असेल, बादलीचा आकार अशा प्रकारचा असतो, ग्लासाचा आकार अशा प्रकारचा असतो बघा ना. पिक्चर मध्ये तुम्ही ग्लास बघितला असेल, एक कटिंग चहा ज्या ग्लासामध्ये असतो त्याचा आकार अशा प्रकारचा असतो. तर या शंकुछेदामध्ये 2 वर्तुळ असतात, एक वरचा वर्तुळ, खालचा वर्तुळ. वरच्या वर्तुळाची एक त्रिज्या असं ज्याला R2 म्हणतो, खालच्या वर्तुळाची त्रिज्या आहे त्याला R1 म्हणतो. आणि ही जी ही तिरकस उंची एक आहे, ही जी उंची आहे अशी, या उंचीला आपण तिरकस उंची म्हणतो. ही आणि ही सारखीच असणार. आणि ही जी आहे ती तुमची लंब उंची, तिला आपण H, तिरकस उंचीला L, लंब उंचीला H म्हणतो. आता याच्यामध्ये पण काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत बघा.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शंकुछेदाची तिरकस उंची काढायचं सूत्र एल बरोबर वर्गमुळात एच वर्ग अधिक कंसामध्ये R1 वजा R2 चा वर्ग. ओके, हे झालं तुमचं तिरकस उंची. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र पाय एल कंसात R1 अधिक R2 हे सूत्र लक्षात ठेवा. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? हे वक्र पृष्ठफळ पाय एल कंसात R1 अधिक R2 आणि अधिक इथं दोन वर्तुळ आहे, खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वरच्या वर्तुळाचं. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाय आर वर्ग. मग आपण काय करू, पाय आर खालच्या वर्तुळाची त्रिज्या 1 आहे म्हणून पाय R1 चा वर्ग, वरच्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे म्हणून पाय R2 चा वर्ग. अशा प्रकारे हे एकूण पृष्ठफळ. आणि घनफळ म्हणजे काय, 1/3 पाय एच कंसामध्ये R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. तर ही जी सूत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात ही माहिती पाहिजे. आणि पुस्तकामध्ये सुद्धा ही सूत्र आहे. मी जरा बाजूला होतो, स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता, पण पुस्तकात ही सूत्र आहे. आता या शंकुछेदावर आधारित जे काही प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत तर ते प्रश्न आपण बघूयात. आता जो जसा हा प्रश्न नोव्हेंबर 2020 ला विचारला गेलेला आहे, याच्यामध्ये काय दिलंय, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या टिंब आहेत. तर या ठिकाणी 8 सेमी आणि 14 सेमी आहे असं वाटतंय मला, 8 सेमी व 14 सेमी. जरा या प्रश्नामध्ये जरा मी चेक करतो, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काही ना काहीतरी राहिलेलं आहे थोडंसं. एकदा मी प्रश्न व्यवस्थित चेक करून जरा बघूयात. शंकुछेदाच्या 7.1 नंतर 7.2 बघा, तळाच्या त्रिज्या 14 सेमी व 8 सेमी आहे बरं का, 14 सेमी व 8 सेमी आहे. वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 8 सेमी आहे. बघा 14 सेमी व 8 सेमी आहे असं या ठिकाणी इथं मध्ये पाहिजे, भागांच्या त्रिज्या इथं पाहिजे मध्ये 14 सेमी व 8 सेमी आहे. जर शंकुछेदाची उंची 8 सेमी असेल, उंची 8 सेमी असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढा. प्रश्न थोडासा लिहिताना चुकलाय, एवढी एक गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या. पण मी तुम्हाला सांगताना व्यवस्थित सांगतो की शंकुछेदाच्या तळाच्या त्रिज्या म्हणजे एक R1 बरोबर तुम्ही 14 सेंटीमीटर घ्या आणि R2 बरोबर आपण 8 सेंटीमीटर घेऊ आणि उंची जी आहे शंकूची उंची 8 सेंटीमीटर घेतो. तर वक्र पृष्ठफळ काढा. मित्रांनो शंकूचं जे काही वक्र पृष्ठफळ आहे, वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र काय, पाय एल कंसामध्ये बघा लक्षात घ्या, पाय पाय एल पाय आर एल सॉरी, शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ बघा. या ठिकाणी आत्ताच आपण एक सूत्र बघितलं होतं. आता इथं सगळी सूत्र तुम्हाला दाखवतो, एक मिनिट परत एकदा. ओके, ही सूत्र जी बघा, शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ पाय एल कंसात R1 अधिक R2. तर हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, पाय एल कंसात R1 अधिक R2. बघा इथे आपण मागे पण सूत्र बघितलं होतं. तर याच्यामध्ये मला पाय एल कंसात R1 अधिक R2 हे सूत्र वापरण्याच्या अगोदर मला एल ची किंमत माहिती असणं गरजेचं आहे, की ज्या एल ची किंमत इथं नाहीये. मग एल ची किंमत काढायचं सूत्र बघा, आताच आपण बघितलेलं, एल ची किंमत काढायचं सूत्र वर्गमुळामध्ये एच वर्ग अधिक कंसामध्ये R1 वजा R2 चा वर्ग. ठीक आहे. आता एच वर्ग, एच बरोबर किती दिले मला, एच ची किंमत 8 आहे, 8 चा वर्ग अधिक R1 वजा R2, R1 14 वजा R2 8, 14 तो वाटलंच तर लिहा, 14 वजा 8 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 8 चा वर्ग लिहायचं अधिक 14 तून 8 गेले 6, 6 चा वर्ग, 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36, 64 आणि 36 किती झाले बाबा 100. वर्गमुळात 100 म्हणजे एल बरोबर किती आलं 10 सेमी. म्हणजे तुमच्याकडे एल बरोबर 10 सेमी. आता तुम्ही वक्र पृष्ठफळ काढा. आता आपण काय काढू, वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय, पाय एल कंसात R1 अधिक R2. पायची किंमत 22/7. जर तुम्हाला घ्यायला सांगितले 3.14 तर 3.14 घ्या. एल ची किंमत आहे 10 तर इथे लिहा 10 कंसात R1 अधिक R2, R1 14 R2 8, मग इथे लिहा 14 अधिक 8 कंसामध्ये लिहा 14 अधिक 8. आता इथं 22/7 च्या ऐवजी आपण जरा 3.14 घ्या किंवा ठीक आहे 22/7 जरी घेतली तरी चालेल, आपण तीच घेऊ सध्या. 22 गुणिले 10 220 गुणिले 14 आणि 8 झाले आपल्याकडे 22 आणि भागिले आपल्याकडे आले 7. आता 22 गुणिले 22 बघा, 22 10 220, 14 अधिक 8 आपल्याकडे झाले 22 आणि भागिले 7. आता 220 गुणिले 22 करा. आता एकदा चेक करा, इथं पायची किंमत नाही. हा ठीक आहे. 22 0 0, 22 दुने 44 चे 4 हातच्यार आले 4. 22 दुने 44, 44 अधिक 4 किती झाले बाबा 48, 44 अधिक 4 48 झाले. किती बाबा 4840. 4840 भागिले 7. 4840 ला आपण 7 ने भाग लावूयात बघा. 7 8 56, सॉरी 7 7 42 घ्या, 7 42
48तून 42 गेले 6, वरून आले 4, 7 9 63, 1 वरून आले 0, 7 1 7, 10तून 7 गेले 3, 0 घेतला, पॉईंट घेतला, 7 चोक 28, म्हणजे 191.4 वगैरे काहीतरी उत्तर येईल. 191.4 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे सूत्र लिहून सूत्रात किमती टाकल्यानंतर कॅल्क्युलेशनचा भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा हे गणित जरा व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर ओके, चला पुढे जाऊयात. इथं पायची किंमत तुम्ही 3.14 घेतली तरी थोडंसं उत्तर 690च्या आसपास येईल, पण येईल. म्हणजे मला जर वक्रपृष्ठफळ काढायचं असेल तर पहिलं मला एलची किंमत माहिती असणं गरजेचं आहे. मग एलची किंमत काढली, त्याचं सूत्र वापरलं आणि मग वक्रपृष्ठफळ. तुम्हाला इथं घनफळ काढायला विचारलं तर घनफळाचं सूत्र वापरायचं. एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं तर एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरून ते काढता येईल तुम्हाला. फक्त लक्षात घ्या, शंकुछेदावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ काढा, शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढा, शंकुछेदाचे घनफळ काढा, प्रश्न येऊ शकतो. ओके, किंवा तिन्ही गोष्टी काढा असाही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे या तयारीत आपल्याला राहायचं आहे. पुढे जाऊयात. पुढचा बघा मुद्दा, 30 सेमी उंची असलेला, बघा 30 सेमी उंची असलेला, तर इथं उंची बरोबर मला किती दिले 30. ओके, शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या, म्हणजे एक त्रिज्या म्हणजे R1 बरोबर 14 सेंटीमीटर, दुसरी त्रिज्या R2 बरोबर 7 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. तर त्या बादलीमध्ये किती पाणी बसणार? आता या बादलीत नेमकं किती पाणी बसेल ते आपल्याला काढायचंय. आता बादलीमध्ये किती पाणी बसेल हे काढण्यासाठी मला घनफळ काढावं लागतं. मग इथं आपण काय करू, बादलीचे घनफळ, बादलीचे घनफळ, बादलीचे घनफळ. आता बादलीचे घनफळ काढण्यासाठी बादलीचा आकार कुठला आहे, शंकुछेदाचा. मग घनफळाचं सूत्र काय बाबा, शंकुछेदाच्या 1/3 पाय एच कंसामध्ये R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2, हे सूत्र. या सूत्रामध्ये आता किमती टाकायच्यात बघा. 1/3 आपल्या जाग्यावरती, पायची किंमत या ठिकाणी घ्या 22/7 गुणिले एच जो आहे, एच ची किंमत किती 30 आहे, आणि कंसामध्ये आपल्याकडे R1 चा वर्ग, चला पाय लिहिलं, एच लिहिलं, R1 चा वर्ग, R1 किती बाबा 14 आहे, 14चा वर्ग अधिक R2 चा वर्ग, R2 7 आहे, 7चा वर्ग अधिक R1 गुणिले R2, R1 14 गुणिले R2 7. बघा 3 1 3, 3 10 30, 22 गुणिले आपल्याकडं 22 गुणिले 10 झाले आपल्याकडे 220, बरोबर. 22 गुणिले 10 220 आणि भागिले आपले हे 7 आणि कंसात 14चा वर्ग 196, 7चा वर्ग 49, 14 साती बघा 7, 14 साती 98 येईल आपल्याकडे, 7 चोक 28, 7 चा 2, 7 1 7 आणि 2 आपल्याकडे. आता इथे बेरीज करा, 22/7 सॉरी 220 भागिले 7 गुणिले ही बेरीज बघा, 9 आणि 6 15, 15 आणि 8 13, इथं 343 आपल्याकडे ही बेरीज एकदा चेक करा. बघा परत एकदा मग चेक करू, 196 आणि 49 आणि 98 बघा, 9 आणि 8 17, 17 आणि 7 23 चे 3, आजच्याला 2, 9 10 11 आणि 5 15, 15 आणि 9 24 चे 4, आजच्याला 2 आणि इथं आपल्याकडे 2 आणि 1 झाले 3, 343. आता 7 ने 343 ला भाग लावा, 220 गुणिले 343 ला 7 ने मी जर भाग लावला तर बघा 7 चोक 28, 34 मधून 28 गेले, आपल्याकडे राहिले 6, वरून आले 3 आणि 7 9 63 म्हणजे 49, म्हणजे 220 गुणिले 49. आता हा गुणाकार करा, किती येतोय 220 गुणिले 49, 220 गुणिले 49, 9 0 0, 9 दुने 18 चे 8, आजच्याला 1, 9 दुने 18 1 19, एक 0 घेतला, 4 0 0, 4 दुने 8, 4 दुने 8, बघा काय येतंय 0, 8 आणि 0 आपल्याकडे आले 8 आणि त्याच्यानंतर 9 आणि 8 झाले 17 चे 7, आजच्याला 1 आणि इथं 10, 10,780. काय आलं बाबा 10,780 घ सेमी किंवा सेंटीमीटरचा घन, हे झालं घनफळ. आता हे घनफळ झालं, आपल्याला प्रश्न काय विचारलाय की किती पाणी मावेल. आता घनफळ काढलं, आता मावणारे पाणी, मावणारे पाणी त्या बादलीमध्ये मावणारे पाणी, आता हे लिटर मध्ये काढायचं. तर लिटर मध्ये काढत असताना हे जे काय तुमचं घनफळ आलंय घन सेमीमध्ये, त्याला 1000 ने भागायचं, म्हणजे काय आलं 10,780 जे आहेत आपले, याला कितीने भागायचं 1000 ने भागलं तर उत्तर येईल लिटर मध्ये. आता 1000 ने भागलं तर काय येईल 10.78 लिटर, म्हणजे या बादलीमध्ये 10.78 लिटर एवढं पाणी मावणार आहे. तर असा एक प्रश्न आपल्याला या शंकुछेदावर आधारित आपल्याला विचारला जाऊ शकतो. 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, पुढे जाऊयात आता.
बघा यानंतर पुढे गेला बाबा, हा यानंतर आणखी काही 2-3 इम्पॉर्टंट संकल्पना आहेत त्या आपण बघूयात आणि मग आपण थांबू, कारण आणखी काही 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत. तत्पूर्वी पाणी पिऊयात. बघा, वर्तुळ पाकळी, वर्तुळ कंस, वर्तुळखंड. आता समजून घ्या वर्तुळ पाकळी म्हणजे काय. बघा आता अशा प्रकारे हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा हा जो एवढा भाग आहे ज्याला मी छायांकित केलेला आहे, याला आपण म्हणतो वर्तुळ पाकळी. तर इथं वर्तुळ पाकळीचं एक क्षेत्रफळाचं सूत्र आहे. वर्तुळ पाकळी, पाकळीचे क्षेत्रफळ, 2 सूत्र आहेत. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. सूत्र काय बाबा, क्षेत्रफळ मी शॉर्टकट मध्ये लिहितो. सूत्र आहे थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. पाय आर वर्ग म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. थीटाचे 360 गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ लिहायचा विषय संपला. थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. दुसरा या ठिकाणी सूत्र आहे वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी, कंसाची लांबी. आता हे एक सूत्र आहे. आता वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे नेमकं काय विषय. बघा वर्तुळ कंसाचं माप, माप म्हणजे ते थीटामध्ये येणार. आणि लांबी म्हणजे बघा हा जो भाग आहे याचं माप पण सांगू शकतो आणि याची लांबी पण सांगू शकतो. आता ही जी लांबी जी आहे त्याला आपण म्हणू शकतो वर्तुळ कंसाची लांबी, एवढ्या भागाची, याला वर्तुळ कंस म्हणतो. याची लांबी काढायचं सेम सूत्र आहे. थीटाचे 360 आहे, फक्त हा डोक्यावरचा पाय बाजूला येतो, पाय आर वर्ग. बरोबर, हे झालं वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र. आता वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं अजून एक सूत्र आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र आहे कंसाची लांबी, म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2, गुणिले त्रिज्या भागिले 2. म्हणजे जर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढत असताना तुम्हाला कंसाची लांबी आणि त्रिज्या दिली असेल तर त्याच्यावरून तुम्ही वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकताय. आणि थीटा दिला असेल म्हणजे त्याच्यावरून वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकताय. त्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला थीटा दिला असेल आणि त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र योग्य ठिकाणी योग्य सूत्र वापरायचंय आणि हे कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे. आता याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की वर्तुळ खंड. वर्तुळ खंड म्हणजे बघा ही वर्तुळ पाकळी आहे, त्याच्यातला हा जो एवढा जो भाग असतो याला आपण म्हणतो वर्तुळ खंड. या वर्तुळ खंडाचं जे क्षेत्रफळ आहे ते काढायचं एक सूत्र आहे. ऍक्च्युली हे 2 प्रकारे काढू शकता. या वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यामधून ह्या वरचा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय OMN त्याचं क्षेत्रफळ वजा केलं तरी वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ येतं. पण आणखी एक सूत्र आहे वर्तुळ खंडाचे, खंडाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ. तर हे सूत्र आपल्याकडे आहे r चा वर्ग कंसात पाय थीटा भागिले 360 अंश वजा साइन थीटा भागिले 2. तर हे सूत्र आपल्याला समजून घ्यायचं. आता पुढची जी काही गणित आपण बघणार आहोत सगळी 4-5 तर ती या सूत्रांवर आधारित आहे. ओके, तर आता ही सूत्र आपण समजून घेतली. आता यावर आधारित जी काही गणित आहेत ती आपण बघूयात. तर यामध्ये बघा हे जे गणित आहे याच्यात काय दिलंय की एका वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे r बरोबर मला दिलंय 10 सेंटीमीटर. कंसाचे माप म्हणजे थीटा, कंसाची लांबी नाही दिली, लांबी सेंटीमीटर मध्ये असेल आणि माप हे थीटा मध्ये असतं. कंसाचं माप 54 अंश आहे, तर त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला फक्त सूत्र लिहायचंय वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. फक्त सूत्र लिहायचं, सूत्रात किमती टाकायच्या, उत्तरापर्यंत पोहोचतोय. थीटा किती 54 आहे, 54 लिहिला, भागिले 360 आपल्या जागेवर, गुणिले पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितले, 3.14 घ्यायला सांगितले, मग 30 घ्यायची, दुसरी घेत बसायचं नाही, गुणिले आर चा वर्ग. आर किती 10 आहे माहिती, आता 10 चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 2 वेळा गुणाकार. आता 54 आणि 360, 54 आणि 36 18च्या पाड्यात येतात बघा, 18 त्रिक 54, 18 दुने 36 आणि हा एक शून्य घेतला. बरोबर, आता इथे वरती काय होईल बाबा 3.14 गुणिले 10 गुणिले 10 100 आणि भागिले आपल्याकडे आले 20. 3.14 गुणिले 100 केलं तर आपल्याकडे उत्तर येतं डायरेक्ट 314 आणि भागिले 20. आता 314 ला 20 ने भाग लावा, 20 ने भाग लावायचा आहे 314 ला. बघा, आणि हा एक गोष्ट राहिली या ठिकाणी, गुणिले हा वरचा 3 राहिला बरं का, गुणिले 3 आपला राहिला. या ठिकाणी लक्षात घ्या काय राहिलंय, इथं 3 गुणिले 3.14 करा पहिलं, 3 गुणिले 3.14, 3 चौक 12 चे 2 हातच्याला आला, 3 1 3 1 3 आणि 1 4
आणि 3 त्रिक 9. 2 घरं सोडू पॉईंट 9.42. म्हणजे 3 गुणिले 3.14 केलं की 9.42 येईल आणि 10 गुणिले 10 100 येईल आणि हे आपले भागिले 20. 9.42 गुणिले 100 केलं की किती येतं 942 आणि भागिले 20. आता 942 ला 20ने भाग लावा. बघा 20ने भाग लावायचा आहे 942 ला. बघा 20 चोक 80. 94 मधून 80 गेले 14, वरून आले 2. 20 7 140. 142 मधून 140 गेले 2. पॉईंट घेतला, शून्य घेतला आणि 20 एके 20. 47.1. तर उत्तर आपल्याकडे आलं 47.1 सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर असं सुद्धा लिहू शकतो. मित्रांनो जास्त काहीच नाहीये, फक्त सूत्र लिहायचं. तुम्हाला त्रिज्या दिले, थीटा दिलंय, वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं, सूत्रात किमती टाकायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. एकदम सोपा विषय, पण सूत्र माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न इथे काय दिलाय की हा बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 5 आहे, कंसाची लांबी दिली तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बघा. आता इथे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता इथं या क्षेत्रफळासाठी आपण कुठलं सूत्र वापरणार बघा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. तर इथं मला त्रिज्या आणि कंसाची लांबी दिली, कंसाचं माप दिलं नाही, कंसाची लांबी दिली. मग कंसाची लांबी दिली असेल तर सूत्र काय बाबा, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. कंसाची लांबी काय दिले 10 सेमी, लिहायचं 10 गुणिले त्रिज्या काय दिले 5 सेमी, गुणिले 5 आणि भागिले 2. बे के बे, बे पंचे 10. 5 5, 5 गुणिले 5 25. 25 सेमीचा वर्ग किंवा 25 चौसेमी, दोघांपैकी काहीतरी चौसेमी, सेमीचा वर्ग किंवा चौसेमी. बघा 25 चौरस मीटर तर नाही येणार, 25 चौसेमी या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न हे घेऊ शकतो. 2020 ला हा प्रश्न आला होता. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. बघा जसा प्रश्न तसं सूत्र वापरणं गरजेचं आहे. पुढे पण हा सेम आहे. त्रिज्या 21 आहे, कंसाची लांबी दिली, त्रिज्या दिली आणि कंसाची लांबी दिली, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. आता जो प्रश्न दिला होता आपण पाहिला तर तेच सूत्र वापरायचे, बाकी काय नाही. आता इथे बघा, एका कंसाचे माप 36 आहे बरं का. आता वर्तुळ कंसाचे माप म्हणजे थीटा बरोबर तुम्हाला दिलंय 36 अंश आणि कंसाची लांबी या ठिकाणी दिली, कंसाची लांबी दिलेली आहे 176 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी कृती पूर्ण करा. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या काढायची, त्रिज्या आपल्याला काढायची. आता कंसाची लांबीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, कंसाची लांबी दिले मग ते सूत्र वापरा. बघा कंसाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी, सूत्र काय आहे, कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. बरं, आता बघा या ठिकाणी कंसाची लांबी दिली कंसाची लांबी दिली 176, तर 176 लिहा. थीटा छेद 360, थीटा दिलाय 36 भागिले 360 गुणिले 2 पाय आर. 2 ची किंमत 2, पाय ची किंमत 22/7 आणि आर ची किंमत आर घेतली. 36 एके 36, 36 10 360. ओके. आता बघा इथे 176 बरोबर 2 गुणिले 22 44 गुणिले आपला आर आणि भागिले 10 गुणिले 7 आपल्याकडे आलं 70. मला आर ची किंमत काढायची. मग आपण काय करू, 176 आपल्या जागेवर ठेवू गुणिले हे 44 भागिले 70 आहेत, पलीकडे गेले 70 वर जातील आणि वरचे 44 खाली येतील. बरोबर. आता 44 ने 176 ला भाग लावा. बघा 44 ने जर 176 ला भाग लावला, सॉरी 176 ला भाग लावला तर या ठिकाणी आपल्याकडे काय येईल, बघा आपल्याकडे येईल 44 चोक 176. बघा 44 गुणिले जर मी 4 केलं तर आपल्याकडे 44 गुणिले 4 केलं तर 4 चोक 16 चे 7 आलं, 4 चोक 16 आणि 17. बघा 44 चोक आपल्याकडे आलं 176 बरोबर आर. आता 7 दुने 24 म्हणजे 240, सॉरी आरचा वर्ग नाही, आरच आहे. आर बरोबर 70 गुणिले 4 किती झाले, 7 चोक 28, 280 सेंटीमीटर ही झाली वर्तुळाची ही जी त्रिज्येची जी लांबी आहे ती एवढी येईल. बरोबर. साधारणतः 240 सेंटीमीटर ही त्रिज्येची लांबी येणार आहे, 280 सेंटीमीटर ही त्रिज्येची लांबी येणार आहे. तर अशा प्रकारे हा थोडासा वेगळा प्रश्न होता, त्याच्यामुळे आपण या पद्धतीने त्याच्याकडे बघितलेला आहे. ठीक आहे. पुस्तकामध्ये हा प्रश्न नाहीये, पण या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. चला पटकन आता तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या. यानंतर आपण थोडस पुढे आपण जाऊयात. ओके.
तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, बरेच विद्यार्थी नवीन आहेत, तर प्लीज नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे मित्रांनो, ते दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. एकदा आपण उत्तर जे आहे आपलं जरा चेक करू, बरोबर आहे का? तर बरोबर 280 त्रिज्या असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, तर पुढच्या प्रश्नामध्ये काय आपल्याकडं 14 सेमी बाजू असलेल्या वरील एबीसीडी चौरसात वर्तुळ अंतर्लिखित केले आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ. छायांकित भागाचं क्षेत्रफळ, आता छायांकित भाग म्हणजे हा जो बाहेरचा जो पार्ट आहे हा, याचं क्षेत्रफळ काढायचं. एकदम सोपा विषय बघा, हा जो भाग आहे छायांकित केलेला याचं क्षेत्रफळ. तर याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाला चौरसाच्या क्षेत्रफळातून वजा करावं लागणार आहे. आपल्याला काय दिले, 14 सेमी बाजू असलेल्या एबीसीडी या चौरसात. आता चौरसाची बाजू किती आहे? 14 सेमी. ही बाजू 14 सेमी आहे. म्हणजे याचा अर्थ वर्तुळाचा व्यास किती आहे? 14 सेमी. वर्तुळाचा व्यास 14 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आपल्याकडे 7 सेमी असणार आहे, लक्षात घ्या. पहिलं आपण काय करू, चौरसाचे क्षेत्रफळ काढू. चला, इथं पहिलं चौरसाचे क्षेत्रफळ. त्याच्या अगोदर लिहू चौरसाची बाजू. चौरसाची बाजू आपल्याला किती दिली? 14 सेमी. ओके. त्याच्यामुळे वर्तुळाचा व्यास काय आहे बाबा? वर्तुळाचा व्यास किती बाबा? 14 सेंटीमीटर. वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे. मग वर्तुळाची त्रिज्या किती बाबा? 7 सेंटीमीटर. हे जरा क्लिअर करून घेऊन मग पुढे जाऊ. आता पहिलं काय करू आपण, चौरसाचं क्षेत्रफळ काढू. चौरसाचे, एकदम सोपा प्रश्न आहे. चौरसाचे क्षेत्रफळ. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाबा? चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग. लक्षात घ्या, त्याला आपण A1 म्हणू. चौरसाच्या क्षेत्रफळाला A1 बरोबर बाजू वर्ग. चौरसाची बाजू आहे 14. मग 14चा वर्ग किती आला? 196 बरोबर. चौरसाची बाजू आपल्याला दिली 14 सेमी आणि 14चा वर्ग आला 196 चौसेमी घ्या. चौसेमी किंवा सेमीचा वर्ग झाला. आता दुसरा मुद्दा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र ते आपण काढू, पण त्याला आपण A2 म्हणू. वर्तुळाच्या क्षेत्रफळाला A2 म्हणू. A2 बरोबर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग. हे आपल्याला माहिती आहे. पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 घ्या गुणिले आर चा वर्ग. आर किती? 7 आहे. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. 7 गेला 7 गेला. 22 7 154 बरोबर. 22 7 154 चौसेमी. चौसेमी. हे झालं कोणाचं क्षेत्रफळ बाबा? A2 म्हणजे कशाचं? वर्तुळाचं. आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. मग इथं लिहायचं छायांकित भागाचे क्षेत्रफळ. छायांकित भागाचे क्षेत्रफळ. छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? चौरसाच्या क्षेत्रफळातून म्हणजे A1 मधून वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे A2 वजा करा. चौरसाचं क्षेत्रफळ 196 आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ 154. 154 बघा, 6तून 4 गेले 2, 9तून 5 गेले 4, 42 चौसेमी. हे झालं छायांकित भागाचे क्षेत्रफळ. तर असा हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे, जास्त काय अवघड याच्यामध्ये नाही. एकदम सिंपल साधा सोपा प्रश्न आहे, बेसिक संकल्पनेवर आधारित. आता जरा पुढे जाऊ, चला पटापट. हा प्रश्न कुठला आहे जरा एकदा बघू. मला तर वाटतं संकीर्ण प्रश्न संग्रह मध्ये वगैरे या प्रकारचा प्रश्न तुम्हाला आहे. प्रश्न हा पुस्तकाच्या बाहेरचा आहे, बरं का. बऱ्याचदा पुस्तकाच्या बाहेरचे पण प्रश्न येतात, त्यामुळे काही प्रश्न जे आहेत ते थोडेसे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत, पुस्तकामध्ये नाही आहेत. पण अशा प्रकारचे प्रश्न आपण घेण्याचा थोडासा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. एकच मिनिट, पुढचे प्रश्न आपण जरा बघू फटाफट. येस, पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघू. शेवटचा प्रश्न आपला, सॉरी बघा, अरे बाबा कुठे गेला? हा बघा, हा प्रश्न. याच्यामध्ये मला काय दिलंय? छायांकित भागाचे क्षेत्रफळ. आता छायांकित भाग म्हणजे हा वर्तुळखंड आहे. या ठिकाणी हा गुलाबी रंगाचा दिसतोय तो वर्तुळखंड. तर या ठिकाणी वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मगाशी आपण बघितलं. हे ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे. माप कंस PQR. माप कंस PQRचं माप तुम्हाला किती दिलंय? या PQRचं माप 60 आहे, म्हणजे थीटा बरोबर तुमच्याकडे 60 आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या या ठिकाणी लिहू. थीटा बरोबर आपल्याला दिलेले 60 अंश. त्याच्यानंतर वर्तुळाची जी काही त्रिज्या आहे OP बरोबर 10, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या
आर बरोबर आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे आणि पायची किंमत 3.14 आहे, वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आहे. तर आपल्याला छायांकित भागाचे क्षेत्रफळ, छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच कशाचं, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. छायांकित भागाचंच म्हणजे वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. तर याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, मगाशी लिहून दिलं होतं, आर वर्ग कंसात पाय थिटा भागिले 360 वजा साइन थिटा भागिले 2. ठीक आहे. आता या सूत्रामध्ये जर किमती टाकल्या, आर चा वर्ग, आर ची किंमत 10 आहे, इथं लिहा 10 चा वर्ग, कंसामध्ये पाय थिटा, पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितले, गुणिले थिटा किती आपल्याकडे 60 आहे आणि भागिले आपले 360. ओके. वजा साइन थिटा, साइन थिटाची किंमत किती बाबा 60 आहे म्हणून 60 अंश भागिले 2. आता बघा 10 चा वर्ग आला 100, कंसामध्ये 6 एके 6, 6 6 36, 3.14 भागिले 6 येईल, बरोबर. वजा साइन 60 ची किंमत किती येते, वर्गमुळात 3/2 आणि भागिले आपले 2 झालं. आता ह्या वर्गमुळात 3/2 भागिले 2 म्हणजे काय असतं बघा, वर्गमुळात 3/2 आणि भागिले जर 2 म्हणजे 2/1 असतो. या भागिलेचं जर मी गुणिले केलं, वर्गमुळात 3/2 गुणिले 1/2 असा याचा अर्थ होतो. म्हणजे काय होतं, वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 आणि भागिले 2 गुणिले 2 4 असं होतं. म्हणजे वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले 2 4 असा याचा अर्थ होईल. आता हे 100 आपल्या जागेवरती, त्याच्यानंतर इथे काय होईल, 3.14 आणि 6 या दोघांना सुद्धा आपल्याला भाग लावता येईल. या दोघांना सुद्धा आपण कशाने भाग लावू शकतो, या दोघांना सुद्धा 2ने भाग जाईल. 3.14 ला 2ने भाग लावला तर 1.57 येईल आणि भागिले 6 ला जर 2ने भाग लावला तर 3 येईल. एकदा चेक करा. 3.14 ला तुम्ही 2ने भाग लावा, 2 एक्के 2, 3तून 2 गेला 1, वरून आला 1, वरून वर घेतला पॉईंट. ओके. आणि बे पंचे 10, 11तून 10 गेले 1, वरून आले 4 आणि बे 7 14 म्हणजे 1.57 भागिले 3 असं या ठिकाणी मला मिळेल. आणि वजा वर्गमुळात 3/4 इथं तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे 100 आपल्या जागेवरती, 1.57 आपल्या जागेवर भागिले 3 आपल्या जागेवर वजा वर्गमुळात 3ची किंमत 1.73 भागिले 4. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी काय करू, या 100ने इथं गुणा, या 100ने या कंसाला तुम्ही गुणू शकताय. म्हणजे 100ने या कंसाला गुणलं तरी चालेल किंवा इथं आधी कॅल्क्युलेशन करा, नंतर काय करायचं ते करा, तसंही चालेल. पण 100ने या कंसाला गुणू बघा, सोपं पडेल. 100 गुणिले 1.57 157 भागिले 3 जसे तसे वजा 100 गुणिले 1.73 म्हणजे 173 झालं आणि भागिले 4. आता इथं तिरकस गुणाकार आपण करूयात बघा. 4 गुणिले 157 628 आपल्याकडे येतात आणि वजा 3 गुणिले 173. 173 ला 3ने गुणा, 3 त्रिक 9, आजच्याला काहीच नाही ना, 3 7 21 चे 1, आजच्याला 2, 3 1 3 आणि 1, 3 आणि 2 5, 519. इथे लिहा 519 आणि भागिले 4 त्रिक 12. 628 वजा 519, 628 मधून 519 वजा करा. 18तून 9 गेले, 9 राहिले, 1 आला. 2तून 2 गेले 0 आणि हा 1 109. 109 भागिले 12, 109 ला 12ने भाग लावा. 12ने भाग लावायचा 109 ला. 12 9 108 बरोबर. 109 मधून 108 गेले 1 बरोबर. आता इथे 0 घेतला, वर पॉईंट घेतला. परत 12 0 0, परत इथे 10 1 0 घेतला आणि 12 8 96 9.08 घ्या. 9.08 सेमीचा वर्ग. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढता येईल. सूत्र महत्वाचं आहे. सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर कॅल्क्युलेशनचा भाग सुद्धा खूप महत्वाचा होता. तर आजच्या चर्चेमध्ये आपण महत्व मापन या प्रकरणावर चर्चा केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 किंवा इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF हव्या असतील बोर्ड परीक्षेच्या, तर त्या फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी क्वेश्चन पेपरची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या PDF तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय. त्या लिंकच्या खाली आपण इम्पॉर्टंट नोट्सची सुद्धा लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स डाउनलोड करू शकताय. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला WhatsAppचा चॅनल आहे, तो सुद्धा फॉलो करा. त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.